नंदीच्या कानात इच्छा कशी सांगावी हे आहेत यामागचे नियम. लगेच इच्छा पूर्ण होईल. खूप कमी लोक जाणतात यामागचं रहस्य. तर मित्रांनो, जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर माहिती. पण त्यापूर्वी दररोज नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या ATV मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारं घंटीचं बटन ऑन करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. भारतातील प्राचीन मंदिरामध्ये शतकानुशतके चालत आलेली एक अनोखी परंपरा म्हणजे नंदीच्या कानात आपली इच्छा सांगणं. भगवान शिवाचं वाहन नंदी प्रत्येक शिव मंदिरात त्यांच्या मूर्तीसमोर स्थापित केलेले असतात. भाविक शिवलिंगाची पूजा केल्यानंतर नंदीच्या कानात आपली इच्छा कुजबुजतात, अशी त्यांची श्रद्धा आहे की नंदी त्यांची प्रार्थना भगवान शिवपर्यंत पोहोचवतील. नंदीच्या कानात इच्छा का कुजबुजतात? या मागे अनेक पौराणिक कथा आहेत. एका कथेनुसार भगवान शिवानं नंदीला वरदान दिलं होतं की जो कोणी तुझ्या कानात आपली इच्छा कुजबुजेल ती नक्कीच पूर्ण होईल. नंदीला भगवान शिवाचा परमभक्त आणि त्यांचा संदेशवाहक मानलं जातं. त्यामुळे भाविक नंदीला आपल्या प्रार्थनाचं माध्यम बनवतात. नंदीच्या कानात इच्छा कशी सांगावी? नंदीच्या कानात इच्छा सांगण्याची एक पद्धत आहे. काही मान्यतेनुसार इच्छा डाव्या कानात सांगावी असं म्हणतात. इच्छा सांगताना आपले दोन्ही हातांनी झाकावेत, जेणेकरून इतर कोणालाही ते ऐकू येऊ नयेत हे देखील लक्षात ठेवावं. नंदीच्या कानात कोणाबद्दलची वाईट बोलू नये आणि कोणाचं नुकसान करण्याची गोष्ट करू नये. या परंपरेचं रहस्य काय? नंदीच्या कानात इच्छा कुजबुजण्याची परंपरा श्रद्धा आणि भक्तीवर आधारित आहे. ही एक प्रतिकात्मक कृती आहे जी भाविकांना देवाशी जोडते. या परंपरेचं रहस्य हे आहे की ते भाविकांना आशा आणि विश्वासाची भावना देते. काही लोक नंदीच्या कानात आपली इच्छा सांगण्यापूर्वी ओमचा उच्चार करतात. असंही मानलं जातं की नंदीच्या कानात अशा प्रकारे कुजबुजण्याने जेणेकरून ती कोणालाही ऐकू येऊ नये. नंदीच्या कानात इच्छा सांगितल्यानंतर काही लोक नंदीला त्याची इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना करतात. ही परंपरा आजही लाखो भाविकांच्या हृदयात जिवंत आहे. ही केवळ एक धार्मिक विधी नाही, तर एक चांगली सांस्कृतिक वारसा आहे, जो पिढ्यानपुढ्या चालत आलेला आहे. तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय? कमेंट बॉक्समध्ये कळवा. ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा. धन्यवाद.